आता आपण काझीरंगाच्या जंगलमध्ये जाणार आहोत। काझीरंगाचं जंगल अतिशय सुंदर असं दाट असं जंगल आहे। इतर जंगलांच्या वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पाणथळ जागा भरपूर आहेत आणि जंगल दाट आणि भयंकर असं पाहण्यालाच आपल्याला भीतीदायक वाटावं अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये सगळ्या जागा आहेत। आत जाणं अशक्य आहे। इतर जंगलं मी एमपीतली खूप मोठी बांधवगडपासून कानाकोपरी सगळीच मी जंगलं बघितलेली आहेत, पण हे या जंगलचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे। पाणथळ जागा अतिशय जास्ती आहेत, त्यामुळे शक्यतो प्राणी बाहेर येऊन पाहणं आपल्याला कठीण आहे, कारण त्यांना पाण्याची गरज नसते। एरवी आतच त्यांना पाणी मिळते। बऱ्याच ठिकाणी पाणथळ जागा जिथे कमी आहेत त्या ठिकाणी आपल्याला जास्ती जनावरं पाहायला मिळतात, कारण त्या ठिकाणी ते पाणी प्यायला येतात। तर आमच्या जीपनी गेलो असलो तरी पुढे जाऊन फॉरेस्टची जीप तिथल्या ज्या जंगलची आहे ती करावी लागली आणि एक मोठी नदी पार करून आम्ही आत त्या जंगलामध्ये गेलो। एका जीपमध्ये 4च माणसं बसण्याची सोय आहे। पाऊस असल्यामुळे आम्हाला वरचं झाकण लावावं लागलं जीपचं सुरुवातीला। भरपूर पाऊस होता, त्यामुळे आज किती प्राणी पाहायला मिळतील याविषयी थोडे आम्ही साशंकच होतो, परंतु तरीही पहिलेच या रायनोने आम्हाला दर्शनं दिली जोडीने आणि त्यानंतर आम्हाला आमच्या कल्पनेपेक्षा जास्ती प्राणी पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये हत्ती मिळाले, रानटी हरणं मिळाली, रानरडे मिळाले, गवे मिळाले आणि खूप प्रकारची जनावरं, पक्षी हे आम्हाला पाहायला मिळाले। आपणही त्याचा आनंद घ्यावा। या ठिकाणी मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात सोडतो आहे। टाइगर आने से वो भागने का चांसेस जो उसका ज़्यादा रहता है। अच्छा, टाइगर दिखता है इधर कभी? हाँ, दिखता है कभी कभी। थोड़ा सर ऊपर करेगा तो अच्छा फोटो आएगा। ये देखो अब देखो अंदर ये सबसे आवाज मस्त है। मागे हरणं की मागे रेडा आहे तो रेडा गवा म्हणजे खाली आहे ना, दिसता आहे नहीं ये देख उसमें दिख रहा है। तिचं पिल्लू वाटतं त्याच्यावर। फिशिंग करताना खूप हां स्नेक बर्ड आ जाएगा। अच्छा
बहुत सारे हैं क्या? आता ते जपान सणात तेव्हा एवढं लहान ते पाण्यात पाण्यात आहे का काय माहिती. त्याच्या साईडला अजून एक खूप मोठा आहे. काहीतरी आहे हो. दिस इज ह्यूज. त्याला काही फरकच नाही पडत. थांबायला पाहिजे. थांबायला सांगितलं का? एक मिनिट रुको ना. थोड़ा आगे जाके और थोड़ा आगे. ये सीन हो रहा है. तो मागे जो बगळा आहे ना तो असं चालत चालत चालले सगळे बार शिंगे आहे म्हणजे. आता हे रस्ता क्रॉस करते ना. ये रास्ता क्रॉस करेंगे ना.
चप्पल काढून होतं त्याच्यामुळे पायाला हे होतं चप्पलमुळे कळत नव्हतं. तिकडे पुन्हा 100 रन आहे. हरणं सगळी पळतायत बघा. नाही नाही हरणं सगळी पळतायत झूम केल्यावर. हा अरे तो राहणं धावतोय बघ केवढं जोरात. हरणा आणतो एकदम. पळतोय तो. व्हिडिओ काढा ना. दिसतोय तो आपल्याला तर जबरदस्त आहे. पळतायत हरणं त्याची बघा ना मोबाईलमध्ये. मला कसं दिसतं एकदम जवळून दिसते. नाही याच्यात एकदम जवळून दिसते. जकाना म्हणून पक्षी उधर राहणार बेबी है. नहीं नहीं हाँ बफेलो है. हाँ हाँ वही है. लाल काय ठेवलेलं कापड